स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे राष्ट्रीयत्वाचे असणारे विचार आहेत. त्यामुळे 100% त्या राष्ट्रीयत्वाच्या विचाराबरोबर ही सगळी मंडळी ही त्यांच्यासमोर 100% नतमस्तक होती. सावरकर हे नाव जेव्हा आपण घेतो त्या नावामध्येच एवढी ताकद आहे. सर्व काही त्यांच्यामुळे घडलेलं असताना सुद्धा त्याचं क्रेडिट न घेणारा माणूस. नमस्कार, राम राम. आज तुमच्या सर्वांच्या भेटीला येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची 142वी जयंती 28 मेची. या निमित्ताने आज एक मुख्य पाहुणा आम्ही स्टुडिओत बोलवलाय. त्यांचं एक वेगळेपण सांगायचं म्हणजे त्यांचं राजकीय करिअर, राजकारणाची सुरुवात सावरकर वॉर्डातून झाली. नुसतं वॉर्डातून म्हणून नाही चालणार आहे, तर त्यांच्या रोमारोमात सावरकर भिनलेले आहेत आणि हे ते सातत्याने त्यांच्या राजकारणात आणि त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये दाखवत आलेले आहे. आणि आता येत्या काळात तुम्हाला ते अशा पदावर दिसणार आहेत की जिकडून ते अनेक सावरकरवादी भूमिका घेताना दिसले तर तुम्हाला कोणालाही आश्चर्य वाटायची गरज नसेल. तर आज आपण स्वागत करूया महाराष्ट्र भाजपाचे कार्याध्यक्ष आणि होऊ घातलेले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे. रवींद्रजी, खूप खूप स्वागत हिंदुस्थान पोस्टमध्ये. सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर हा इंटरव्ह्यू होतोय म्हणून मी सुरुवात आज अशी केली. आणि तुमच्या आयुष्यात सावरकर या नावाला दोन प्रकारे महत्त्व आहे. तुमची सुरुवात सुद्धा सावरकर नावाच्या वॉर्डातून झाली आणि तुम्ही सावरकरांचे कसे अनुयायी आहात हे तुमच्या वागण्यातून, राजकारणातून तुम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करत आलेले आहात. तर आम्हाला थोडक्यात सावरकरांचा परिचय तुमचा कसा झाला हे आम्हाला सांगा. खरं तर लहानपणापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक वेगळं आकर्षण हे नेहमीच राहिलं. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा त्यांचा असणारा परिचय जो आहे तो वारंवार शालेय जीवनापासून मग त्यानंतरच्या काळामध्ये युवकांमध्येही काम करत असताना आम्ही सातत्याने बजरंग दलाचं काम करायचो. त्यामुळे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दैवत मानल्यासारखंच आम्ही सर्वजण वागत राहिलो. कारण सावरकर हे नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या नावामध्येच एवढी ताकद आहे. खरं तर आम्ही सर्वजण आज जे काही वैचारिकदृष्ट्या जी आपली घडण निर्माण झाली त्याला खरं तर त्यांची विचारसरणी ज्याला म्हणतो की ज्या विचारसरणीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आचरण ज्याला म्हणतात हे नेहमी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालं. राष्ट्रीयत्वाची जोड ही सातत्याने त्यांनी दाखवत गेले आणि त्यांचं साहित्य, या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत या पुढच्या पिढींना एक वेगळ्या पद्धतीचं ज्याला म्हणतो आपण की एक फार मोठी संपत्तीच देऊन गेलेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ती तुम्हाला आम्हाला सर्वांना सातत्याने हे दाखवत राहते की स्वातंत्र्यापूर्वी धगधगतं ठेवणं प्रत्येकाला हे काम जर कोणी केलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. तुम्हाला माहीत आहे लंडनमधली असणारी सगळी परिस्थिती काय होती. ते शिक्षणाला गेले, तिथे असणाऱ्या इंडिया हाऊसमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या की जे सर्वसामान्य माणूस करू शकत नव्हता. अनेक क्रांतिकारकांसाठीही ते प्रेरणा ठरले. हे सर्वसामान्य माणसाच्या हातातच नव्हतं किंवा ते करू शकतो किंवा त्या प्रत्येकाच्या विचार करण्याच्या बाहेर या सगळ्या गोष्टी करण्याचं सामर्थ्य ज्याला म्हणतात ते सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. आणि असा सामर्थ्यवान माणूस आणि सर्व काही त्यांच्यामुळे घडलेलं असताना सुद्धा त्याचं क्रेडिट न घेणारा माणूस असा. त्यामुळे एक वारंवार असं वाटत राहिलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी एवढं केल्यानंतर सुद्धा
ते प्रसिद्धीपासून ज्या पद्धतीने लांब राहिले किंवा ठेवलं ठेवलं गेलं, कारणं काही वेगवेगळी असू शकतील, परंतु आमच्यासारख्या सगळ्यात तरुण मुलांना ज्यांनी ज्यांनी सावरकर वाचले, अनुभवले, त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांचं स्थान हे दैवत म्हणूनच राहील, यात काही शंका नाही. अगदी. आता ही 142वी जयंती आहे. आज इतक्या वर्षांनंतर देशात स्वातंत्र्यवीरांच्या विचारांना पूरक असं एक सरकार आहे असं म्हणायला हरकत नाही. जी शस्त्रबंदी झाली असली तरी पण भारत सरकारने, हिंदुस्थानच्या सरकारने, मोदींनी, पंतप्रधान मोदींनी जी भूमिका घेतली आहे ती स्वातंत्र्यवीरांच्या विचारांना पूरक आहे असा एक प्रवाद मांडला जातोय, सांगितलं जातंय. तुम्ही किती सहमत आहात या विचारात? 100% सहमत आहे. आपली विचारसरणी वारंवार जे सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला आम्हाला सर्वांना परमवैभवाकडे जायचं आहे, बलशाली भारत बनवायचा आहे. मला आठवतं अटलजींचं त्यावेळेचं सरकार असेल आणि आत्ताचं असणारं 2014च्या नंतरचं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार. तुम्ही पाहिलं असेल तेव्हापासून आजपर्यंत पूर्वीचा काळ, तेव्हाचे असणारे आपले जे शेजारी ज्याला आपण म्हणतो की ते कधीच आपले शेजारी नव्हते, पाकिस्तान असेल, चीन असेल किंवा हा आजूबाजूचा जो परिसर आहे, ही सगळ्यांची असणारी वागणूक, ते ज्या पद्धतीने आपल्याशी वागत होते आणि 2014च्या नंतरचा काळ, उगाचच न बोलता संरक्षण देशाचं करण्यासाठी, बलशाली भारत निर्माण करण्यासाठी मला आठवतं पर्रिकरांच्या नेतृत्वामध्ये, ते त्यावेळेच्या काळामध्ये ते त्याचे मंत्री होते आणि मग जे निर्णय घेतले गेले देशामध्ये, आपण शस्त्र कशी कोणती असावीत, कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये आपण बलशाली असावं, या संदर्भातले वारंवार त्या संदर्भातले निर्णय घेणं. पूर्वीचं असणारं जे सरकार होतं UPAचं, बोफर्सच्या माध्यमातून त्यांची झालेली नाचक्की आणि या सरकारमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे झालेली अंदाजे 49,000 कोटी त्यावेळेच्या काळामधली बचत आणि त्या बचतीतून निर्माण केलेलं एक चांगलं असं आपल्या सैन्याला बळ. मग तिन्ही वायुसेना असेल किंवा आपल्या असणाऱ्या सर्व लष्कराला ज्या पद्धतीने बळ देण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकारने केलं. मला ते त्यावेळेचा ग्राफ आठवतो की तिकडची असणाऱ्या युद्धामध्ये त्यांच्याकडे काय आहे आणि आपल्याकडे काय आहे, तुलना दाखवली जात होती. आणि आत्ता तुलनेने आपण कुठे जाणार आहोत, FDA यामध्ये आणल्यानंतर काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी त्यावेळच्या काळामध्ये मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात येत होत्या. विरोधक टीकाही करत होते, परंतु तरीसुद्धा ठामपणे निर्णय घेऊन त्यामध्ये पुढे गेलो आणि बघितलं असेल की स्वयंपूर्ण या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण कधीच नव्हतो. मेक इन इंडिया आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून आज या सगळी शस्त्र आज आपण निर्यात करण्याच्या ची तयारी दर्शवायला लागलो. किंबहुना एवढ्या मोठ्या ऑर्डर्स आज आपल्याला सगळ्यांना मिळायला लागल्यात. या शस्त्रबंदीच्या काळातच आपल्याला दुप्पट तिप्पट ऑर्डर्स आलेल्या दिसत आहेत. कारण उदाहरणच दिलं गेलंय, डेमो ज्याला म्हणतो आपण. सावरकरांच्या बाबतीत तुम्ही मणिशंकर अय्यरनी जेव्हा सावरकरांच्या पंक्ती अंदमानातल्या तिकडून काढून टाकलेल्या होत्या आणि त्यावेळेला जे बाळासाहेब ठाकरेंनी एक आंदोलन केलं होतं, जोडे मारो आंदोलन, त्यावेळेला तुमचा एक काही मोठा सहभाग त्यात होता. तो कसा, तो आम्हाला सांगा. त्यावेळेचा काळ असा होता की आम्ही सर्वजण युवा मोर्चामध्ये काम करणारे कार्यकर्ते होतो. प्रचंड राग मनामध्ये होता. सर्व ठिकाणी आंदोलनं आम्ही करत होतो, रस्ता बंद वगैरे अशा सगळा प्रकार सुरू होता. आमच्यावरती गुन्हेही रजिस्टर त्यावेळेच्या काळामध्ये झाले. पण यामध्ये एक लक्षात घेतलं की
मणिशंकर अय्यर यांनी हे का केलं, कशासाठी केलं, यापेक्षाही आपल्याला काय करावं असं जेव्हा मला वाटलं, त्यावेळेला मी ज्या भागामध्ये राहतो डोंबिवली शहरामध्ये, त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये आम्ही असं ठरवलं की या उद्यानामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने आणि त्यांचे विचार हे ज्वलंत राहिले पाहिजेत, धगधगते राहिले पाहिजेत. म्हणून पुढच्या पिढीला आपण काय देऊ शकतो, आणि म्हणून अनेक असे व्याख्याते आहेत, त्या व्याख्यात्यांचं आपल्याला त्या ठिकाणी आणून त्यांचे विचार आपल्याला मांडता येऊ शकतील का, आणि म्हणून एक असं स्थान निर्माण करता येऊ शकतं का. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक आम्ही त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण 24 तास 24/7 त्या ठिकाणी एक दिवा आपण लावून, ज्याला आपण म्हणतो अखंड वात, ज्याला म्हणतो अखंड ज्योत, अशा पद्धतीने आम्ही तेव्हा सुरू केली. जवळजवळ 4000 दिवस झाले आजपर्यंत. आम्ही ते जपण्याचा प्रयत्न करतो. आणि खरं तर त्या ठिकाणी गेल्यानंतर येणारा प्रत्येकजण हा नतमस्तक होत असतो. त्यामुळे आम्ही ते सुरू केलेलं त्यावेळेचं जे पाऊल होतं. खरं तर आज शहरामध्ये जे वातावरण आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल किंवा त्यांच्या विचारांची जी काही आमच्याकडे त्यांनी जे केलं किंवा त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक शाळा कॉलेजेस यामध्ये एवढ्या ज्वलंतपणे त्या काळामध्ये आणि आजपर्यंत सातत्याने जात राहिल्या. त्याचं कारण कदाचित ते असू शकतं. आणि फार म्हणजे ते उचलले त्यावेळेचं पाऊल आजही आम्हाला फार त्याचा आनंद आहे. अगदी. पण आता मी तुम्हाला थोडंसं अगदी रोखठोक प्रश्न विचारेन की आता केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तुमचं सरकार आहे. आता तुम्ही राज्याच्या सरकारमधल्या महत्त्वाच्या पक्षाची धुरा सांभाळणार आहात. अशा वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे म्हणजे केवळ तुमचं त्यांच्या सावरकरांबद्दलचा सन्मान म्हणून आपण उद्यानं उभारू, ज्योती निर्माण करू, हे तर आहेच. पण सावरकर हे जसे क्रांतिकारक होते तसेच ते द्रष्टे, राजकारणी पण होते, विचारवंत पण होते आणि समाज क्रांतिकारक पण होते. त्यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात अनेक मोठं कार्य केलेलं आहे. रत्नागिरी पर्व जे आपण त्यांचं पाहिलं, त्याचा अभ्यासलं तर त्यातून दिसतं. तर सावरकरांचा जो खरा इतिहास आहे तो आजवर दडवला गेला. सावरकरांसारख्या अनेक क्रांतिकारकांचा, अनेक नेत्यांचा इतिहास हा दडवला गेला आणि एक ठराविक इतिहास कायम लोकांपुढे मांडण्यात आला. या सर्व खऱ्या इतिहासाला समोर आणण्याकरता तुम्ही काय करणार आहात? खरं तर याची सुरुवात गेली वर्षानुवर्षे आम्ही सगळीजण करतोच. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मांडणारे अनेक जे व्याख्याते आहेत त्या व्याख्यात्यांना वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्यानमाला यांचे कशा होतील याचा सातत्याने विचार करणं हे आपण वारंवार करतो. वेगवेगळ्या शाळा कॉलेजेस यामध्ये यांची व्याख्यानं कशी होतील याचाही विचार केला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची असणारी जी पुस्तकं आहेत किंवा ज्यांनी त्यांच्यावरती लिहिलं आहे अशांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे आवश्यक आहे ते आम्ही सातत्याने करत राहतो. परंतु त्याचबरोबर तरुणांपर्यंत हे सगळं पोचलं पाहिजे म्हणूनही वेगवेगळ्या पद्धतीने संमेलनं घेण्याचं जे काम आहे हे कामसुद्धा जी मंडळी करत असतात त्या सर्व मंडळींच्या पाठीशी उभं राहणं हे सुद्धा सातत्याने आम्ही करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की यापेक्षाही पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा त्या सगळ्याचं अंतर्भूत होणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मी नक्कीच या निमित्ताने शासनाला या सगळ्या गोष्टीला कसा म्हणजे आपल्याला हे सगळं करता येऊ शकेल किंवा एक पाऊल आपल्याला कसं पुढे जाता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न यावेळेला करेन असं मला वाटतं. अगदी तुमच्या या प्रयत्नांना यश येऊ ही आमची इच्छा आहे आणि तुम्हाला शुभेच्छा आहेत या कार्याकरता. पण कसं आहे, आज जर तुम्ही सुरुवात केली, आज जर शालेय अभ्यासक्रमात बदल घडले तर त्याचा परिणाम दिसायला पुढची एक
10 ते 15 वर्ष किमान जावी लागतील. त्यामुळे आता जर हे तात्काळ म्हणजे आमूलाग्र बदल जर नाही झाले, तात्काळ बदल नाही झाले, तर पुढे हे रिझल्ट यायला खूप वेळ लागणार आहे. म्हणून मी थोडासा तुम्हाला घाई करण्यासारखा हा प्रश्न विचारतोय, की हे फार तातडीची गरज नाही का वाटत तुम्हाला? नाही, 100% ही गरज आहे. मला तर असं वाटतं की त्याची सुरुवात ऑलरेडी बऱ्याच विषयामध्ये झालेली आहे. फक्त आता ते कधीपर्यंत आलं पाहिजे किंवा कसं आलं पाहिजे ते एक्झॅक्टली मी तारीख सांगू शकणार नाही. परंतु ज्याची चर्चा म्हणजे आज आपण करतो, त्याचं पाऊल बऱ्याच अगोदर केंद्रीय नेतृत्वाने ऑलरेडी घेतलंय. सावरकरांचं राजकारण आणि तुमचं आत्ताचं राजकारण यात काही साम्यता आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांनी हिंदुत्वाचं जे राजकारण केलं, ही फार मोठे आहेत, म्हणजे त्यांची तुलना कोणच करू शकणार नाही. परंतु त्यांचा विचार आणि ज्या पद्धतीने तो पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं, त्याचा काही अंश जरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना करता आला, तर नक्कीच देशाला आवश्यक असणारा देश जो आहे, ज्याला आपण म्हणतो परमवैभवाकडे जाणं, तो देश निर्माण करण्यासाठी त्याची नक्कीच फायदा होईल. त्यामुळे मी एकटा नाही, माझ्यासारख्या असंख्य राजकारण्यांनी त्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. मी एकटाच कुठे पुढे पडणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी तो प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. परंतु ते सगळे करतील म्हणून मी थांबणं हे सुद्धा योग्य नाही. त्यामुळे मला जेवढं जमतं आहे तेवढं तरी मी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचं हिंदुत्व हे पुढे नेणं ही जबाबदारी ही गेल्या वर्षानुवर्ष माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता हे करतोय आणि मी खात्रीने सांगतो की ती करत राहणार, यात काही शंका नाही. विरोधकांकडून कायम तुमच्यावर जी टीका होते, जे तुमचे मित्र होते आणि आता ते तुमचे शत्रू नंबर 1 म्हणावं का बघा, विचार करा, पण ते कायम म्हणतात की त्यांचं भाजपचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व आहे, सावरकरांचं हिंदुत्व तर आम्हीच खरे जपतो. खरं तर त्यांना आता या सगळ्या गोष्टी बोलण्याचा अधिकारच राहिलेला नाही. त्याचं कारण असं आहे की ही सगळी मंडळी जी आहेत ना, की जी या संदर्भातली चर्चा करतात, हे अपॉर्च्युनिस्ट लोक आहेत. यांचा सगळ्याचा पाहण्याचा त्याच्याकडचा दृष्टिकोन जो आहे तोच चुकीचा आहे. हिंदू धर्मामध्ये कर्माला सर्वात मोठं महत्व दिलेलं आहे. चांगलं कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस असं सांगणारं असा आपला धर्म आहे. आणि ते जे करतो तो येणाऱ्या काळामध्ये ते सगळं पाळतो. मला एक काम सांगावं, यांनी या विषयामध्ये पुढे नेलं, एकही काम पुढे नेलं नाही, अशी ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळे यांच्याबद्दल चर्चा करून आपण कुठेतरी अशा गोष्टीची चर्चा करतो, ज्याला वायफळ चर्चा ज्याला म्हणतात ना, त्याची आपण चर्चा करतो असं मला वाटतं. त्यामुळे आपण 100% फळाची अपेक्षा न करता करत राहिलं तर त्याचे रिझल्ट्स आहेत ना, हे चांगले येतील, यात काही शंका नाही. आता तुम्ही प्रदेशाध्यक्ष व्हाल, तुमची अशी टॉप 5 लिस्ट काही बनली आहे का, ही पहिली 5 कामं मी करणार आहे की जी मला ह्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर, लोकांवर व्हायला हवा? खरं तर असं काही ठरवलं नाही, परंतु आज प्रश्नच विचारलाय म्हणून प्रश्नाचं उत्तर देणं हे पण अपेक्षित आहे. मी असं थोडासा विचार काय करतो, तर मी संघटनेमध्ये काम करणारा एक छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे प्रायोरिटी अशी ठरवेल की माझी संघटना ही अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामधलं असणारं सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे
ते काम शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी संघटना काय काम करेल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. दुसरं महत्वाचं काय, तर मी माझ्याबरोबरचे सर्व सहकारी यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचून तिथले असणारे अनेक विषय हे डोळ्यासमोर आणलेत. हे प्रत्येक विषय हे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं जे सरकार आहे त्या सरकारकडून अपेक्षा आहेत, महाराष्ट्रातील जनतेच्याच अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी हे सरकार कसं कटिबद्ध होईल यासाठी पूर्ण प्रयत्न करणं. सरकारला आणि महाराष्ट्रातील असणारा हा जो नेरेटिव्ह पसरवणारी मंडळी आहेत यामध्ये त्यांचा नेरेटिव्ह हा कसा फेल होईल, सरकार चांगलं काम करत आहे हा पॉझिटिव्ह मेसेज जो आहे तो कसा खालीपर्यंत जाऊ शकतो ह्याच्यासाठी पूर्ण झोकून देऊन काम करणं हे माझं काम आहे असं सध्या तरी मला वाटतंय. अगदी समजा वेळेला हंटर उगारायची वेळ आली किंवा अंकुश ठेवायची वेळ आली तर ती पण तुम्ही बजावणार का? खरं तर तशी वेळ येणार नाही, कारण केंद्रातील आमचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम करतात, लोकाभिमुख नेता आहेत, द्रष्टा नेता आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टीची सामाजिक असेल किंवा सर्व गोष्टीची जाण आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये ते ज्या पद्धतीने त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम घेतला त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा ते प्रत्येक डिपार्टमेंट चांगल्या पद्धतीने कसं काम करू शकतो यासाठी तुलनात्मक ज्या स्पर्धा निर्माण केल्यात, मला असं वाटतं या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र जो 2028ला 3 ट्रिलियन पर्यंत इकॉनॉमीसाठी जो प्रयत्न करतोय, मला असं वाटतं ती अचिव्हमेंट अगोदरच होऊन जाईल असं मला वाटतं. येत्या काळात आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येऊ घातल्यात, मग त्यात महापालिकेच्या मुंबई महापालिकेपासून ते सर्व छोट्या मोठ्या निवडणुका समोर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत. न्यायालयाच्या आदेशानुसार विचार केला तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील. तयारी काय? स्वतः तुमचं प्रदेशाध्यक्ष भाजपचा हे म्हणून विचार काय आहे की स्वबळावर लढायच्या, स्वतःची ताकद निर्माण करायची आहे, स्वतःचा महापौर बसवायचा आहे, की तिकडेही परत सगळ्या मैत्री मित्रांनाच बरोबर घेणार? खरं तर आपल्याला माहित आहे की केंद्रामधील असणारं आमचं नेतृत्व असेल किंवा महाराष्ट्रातील असणारे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारे आम्ही सगळेजण निवडणुकांची तयारी सर्व पार्टीज करतायत. प्रत्येक जण, मग ते विरोधक पण असतील, पूर्ण ताकद पूर्ण क्षमतेने या निवडणुका जिंकण्यासाठी तयारी करतात. भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. आमचे मित्रपक्षही त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीला पूर्णच्या पूर्ण यश मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सगळीजण प्रयत्न करणार आहोत. आणि मग त्या संदर्भातले जे निर्णय आहेत ते निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती घेतले जातात. त्यामुळे जे निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतले जातील त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे 100% करणार. परंतु देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये यश मात्र 100% संपादित मिळणार. त्याकरता तुम्हा सगळ्यांनाच शुभेच्छा. पण आता एक मित्रपक्षाचा विषय निघालाय तर तुम्ही सावरकरांचं हिंदुत्व मानता, तुमचे मित्रपक्ष मानतात का? हो, खरं तर जसं म्हटलं जातं की 100 विषय आहेत की ज्या विषयांमध्ये काही गोष्टी ते मानतात, काही गोष्टी आम्ही मानतो. पण आम्ही 100%
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्व मानतो आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहेत, यात काही शंका नाही. काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीसाठी अडचणी असू शकतात, परंतु म्हटलं जातं अवघड जागेचं दुखणं आहे, त्यामुळे काही गोष्टी आम्ही दुर्लक्ष करतोय. पण अवघड जागेच्या दुखण्यावर काही उपाय करणार आहात की नाही? देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ते पेशाने ॲडव्होकेट आहेत, परंतु चांगले डॉक्टर आहेत. ठीक आहे, म्हणजे आम्ही अशी अपेक्षा करतो की आज तुम्ही आलात, स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले, पुढच्या वेळेला याल तेव्हा तुमचे मित्रपक्षही बरोबर असतील अशी आमची अपेक्षा आहे. बघूया काय घडतंय, काय यावर काय मत. खरं तर वेळ प्रसंग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या बऱ्याच गोष्टी शिकवतो आणि मला खात्री आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे राष्ट्रीयत्वाचे असणारे विचार आहेत. त्यामुळे 100% हा प्रयत्न होईल की त्या राष्ट्रीयत्वाच्या विचाराबरोबर ही सगळी मंडळी ही त्यांच्यासमोर 100% नतमस्तक होतील. खूप खूप धन्यवाद. तुमच्या ह्या विचारांनीच आपण इकडे थांबूया. या शेवटच्या वाक्याला मी हे करतो की हे तुम्ही म्हणताय तसं घडो. आणि आज आपण इकडेच थांबू. आज तुम्ही आलात, हिंदुस्तान पोस्टशी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.